हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. वेलकम टू माय चॅनल. ही आहे माझ्या दिवसाची सुरुवात. इथून घरातील सर्व काम अंथरून काढणे, स्वच्छता, साफसफाई. परफेक्ट नाही पण रिअल आहे. सकाळची सगळी कामं आवरून मग परत आंघोळ, फ्रेश होणं, बाकीची कामं, पूजा, मग तिथून स्वयंपाकाला लागले. आमच्याकडे जेवण सकाळी लवकरच लागतं, त्यामुळे जेवणाची तयारीमध्ये फ्लॉवर आणि मटरची भाजी करायचं ठरवलं. त्यासाठी फ्लॉवर अगोदर धुवून घेतली, मग त्याला गरम पाण्यामध्ये हळद आणि मीठ टाकून शिजवून घेतलं आणि नंतर त्याची तयारी केली. तिथून राईस, परत मेथीच्या भाजीच्या पराठ्याचाही प्लॅन होता, त्यामुळे पराठ्याची तयारी करायला लागले. अगोदर मेथी धुवून व्यवस्थित बारीक बारीक कट करून चिरून घेतले. तुम्हाला हवे तसे तुम्ही जाडसर किंवा एकदम बारीक चिरू शकता. मग मी घेतलं गव्हाचं पीठ आणि त्याच्यामध्ये चिरलेली मेथी टाकली, वरून ओवा, परत लसूण मिरचीची पेस्ट करून घेतलेली ती टाकली, लाल तिखट, काळं तिखट, धने पावडर, जिरे पावडर, थोडंसं तेल, मीठ आणि हे सगळं एकजीव करून मिक्स करून घ्यायचं अगोदर. मग नंतर थोडं थोडं पाणी टाकून आपण पिठाचा गोळा मळून घ्यायचा. त्याला वरून परत तेल लावून व्यवस्थित मऊ करण्यासाठी थोडा वेळ साईडला भिजत ठेवायची. मग तिथून फ्लॉवरच्या भाजीची तयारी सुरू केली. कांदा चिरून घेतला, टोमॅटो, परत अद्रक लसूणची पेस्ट त्यासाठी मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतली. तिथून परत भाजी करायला घेतलं. पॅन ठेवली, त्यात थोडंसं तेल घातलं. तेल गरम झालं की त्यात जिरी मोहरी घातली. तडतडल्यावर मग कांदा घातला. कांदा छान असा परतून घ्यायचा. मग टोमॅटो परतून घेतल्यानंतर मटार घातले. मटार वगैरे छान व्यवस्थित त्याला परतून घेतलं की आपण उकळून घेतलेलं फ्लॉवर घातलं आणि अद्रक लसूणची पेस्ट घातली. त्याला व्यवस्थित परतून घ्यायचं. मग त्याच्यावरती मसाले जसे की लाल तिखट, काळं तिखट, कोथिंबीर, धने पावडर, मीठ हे सगळं व्यवस्थित घालून घ्यायचं तुमच्या चवीनुसार. व्यवस्थित तुमच्या घरी जसं खातात तिखट किंवा नॉर्मल. भाजी तयार झाली म्हणून मी लगेच पराठे बनवायला घेतले. छोटासा गोळा घेऊन चपाती जसं लाटतो आपण तसं लाटून घ्यायचं. मग नंतर त्याला व्यवस्थित लाटून झालं तुमच्या ह्याच्यानुसार, मग तेल टाकून त्याला भाजायला टाकायचं. तेल सोडायचं भरपूर साईडनं, जेणेकरून ते व्यवस्थित भाजेल. छान लागतात मेथीचे पराठे. मी पटापटा पराठे लाटून घेतले, कारण आमच्या घरी जेवण लवकर लागतं. हे झाले माझे पराठे आणि फ्लॉवरची भाजी. बाकीची घरातली सगळी कामं. आता सगळ्यात मोठा टास्क म्हणजे हे भांडी घासणं. बापरे, भांडी घासायचं म्हटलं की फार कंटाळा येतो मला, माहिती आहे. सगळं व्यवस्थित काढा रे, स्वच्छ करा, परत त्याला घासायचं द्यायचं, एवढी मोठी प्रोसेस वाटते ना. पण सगळ्यात महत्त्वाचं काम होतं. सगळं घर स्वच्छ केलं, सगळी कामं केली, सगळ्यांनी जेवून घेतलं. मग तिथून नंतर मी किचन वगैरे सगळं साफ करून मग नंतर भांडी घासायला घेतली. भांडी घासली. परत बाळाचं माझ्या रुटीन असतं, त्याचं जेवण खाणं हे सगळं बघावं लागतं मला. मग मी काय केलं, पटापटा भांडी घासून घेतली, बाळाला तयार केलं. मग म्हटलं त्याचाही व्हिडिओ काढून घ्यावा. घरातली कामं, स्वयंपाक हे माझं छोटंसं रुटीन मी जसं आहे तसंच तुमच्यासमोर ठेवलं आहे. हे परफेक्ट नाही आहे, मी अगोदरही म्हणले, पण रिअल आहे. जसं आहे तसं बेस्ट आहे. आईचा दिवस हा असा असतो. कॅमेऱ्यामागे मी आणि माझं खळखुळं जीवन तुमच्यासमोर मांडते. हा माझ्या घरगुती जीवनाचा अगदी साधा रोजच्या आयुष्याचा एक छोटासा भाग आहे, जे मी तुमच्यासमोर काढते. माझी रोजची कामं अशी असतात. आजचा माझा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंटमध्ये द्या. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.